योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते लाडकी बहीण योजना याच्या निधी वितरणाची सुरुवात केली आहे. तर नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, डिसेंबर महिना आता जवळपास संपलेला आहे आणि अशातच अनेक बातम्या आलेल्या आहेत की शेतकऱ्यांच्या खात्याला पीएम किसानचे पैसे जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्याला नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा झालेला आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणं सुरू झालेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट 12 जिल्ह्यांना 13 जिल्ह्यांना सरकारने पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत. सकाळीच आदेश दिले, कधी 4 वाजता सकाळी झोपेतून उठून सरकार आदेश सोडतं, तर कधी रात्री उशिरा सरकार आदेश सोडतं आणि कधी-कधी तर विशिष्ट 12 जिल्ह्यातील या विशिष्ट 12-13 बँकांनाच हे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारकडे सूत्रांकडून किंवा सरकारने दिलेले आहेत. मग कधी हे आदेश आदित्यताई तटकरे देतात, कधी अजित पवार देतात, कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतात, तर कधी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात. तर हे असे आदेश हे जे काही न्यूज पोर्टल आहेत किंवा जे काही बातमीदार म्हणून यूट्यूबर आहेत, तर हे आमच्या गावखेड्यातील ज्या काही अडाणी अशिक्षित महिला असतात, तर या महिलांची कुठेतरी भावनिक दिशाभूल फसवणूक करत असतात. असे कुठलेच आदेश देत नसतं सरकार किंवा दिले जात नाहीत. या जुन्याच कुठल्यातरी बातम्यांच्या क्लिप काढतात आणि त्या यूट्यूबवर अपलोड करतात आणि तुमची आमची कुठेतरी भावनिक फसवणूक करतात. हे चुकीचं आहे. वास्तविक असं करायला नाही पाहिजे. आपणच आपल्या माणसांची दिशाभूल करतो, फसवणूक करतो. सरकारकडून डिसेंबर महिना आज संपलेला आहे. जवळपास 31 डिसेंबरची तारीख आहे आणि अशा स्थितीमध्ये उद्यापासून नवीन वर्ष 2026 साल सुरू होणार आहे. सरकारच्या वित्त विभागाकडे अशी कुठलीही पैशाची सध्या तरतूद न झाल्यामुळे पैशाचं वाटप सुरू झालेलं नाही. ह्या सगळ्या खोट्या बातम्या असतात. विशिष्ट 12 जिल्ह्यांना किंवा विशिष्ट 12 बँकांनाच सरकारला आदेश देता येत नाहीत किंवा सरकारला तसे पैसे वितरित करता येत नाहीत. कारण जे काही लाडक्या बहिणीचे पैसे जे काही आहेत, तर ते आधार केवायसी अंतर्गत डीबीटी अंतर्गत ते पैसे जमा होत असतात आणि डीबीटी अंतर्गत पैसे फक्त जे काही सॉफ्टवेअरमधून रिलीज झाल्याच्या नंतर जे काही आधार खातं असतं लिंक त्या खात्याला ते आपोआप वळते होतात. मग एखाद्याचं बऱ्याच वेळा असं होतं, की 6-7 वर्षापूर्वीचं जुनं खातं असतं ते आपण कधी वापरतही नसतो आणि ते आपण विसरूनही गेलो असतो, की अमक्या-अमक्या बँकेमध्ये आपण खातं काढलेलं आहे. मात्र त्या आपण शोधत घेतो, की आपण ज्या बँकेचं खातं दिलं त्या खात्यात पैसे जमा होत नाहीत आणि 4 महिन्याचे, 6 महिन्याचे एकखट्ट्या 12-13 हजार रुपये त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात एखाद्या जुन्या खात्यामध्ये. ज्यावेळेस आपण आधारच्या साईटवर त्याची बँक सीडिंग स्टेटसमध्ये पडताळणी करतो त्यावेळेस ते दिसतात आणि मग डीबीटी अंतर्गत ते पैसे गेलेले असतात. असेच डीबीटी अंतर्गत एअरटेल पेमेंट बँकेने जवळपास 200 कोटी रुपयांचा घोटाळा 2015-16 मध्ये केला होता आणि नंतर मग एअरटेल पेमेंट बँक काही दिवसांसाठी तिच्यावर बंदीसुद्धा आणली होती. या सरकारनं पुन्हा ती सुरू केली. तो भाग वेगळा आहे. मात्र असं कुठलंही काही नाही. उद्यापासून जो काही नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर या नवीन वर्षामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता पहिल्या आठवड्यामध्ये नाकारता येत नाही. सरकारच्या वित्त विभागाकडे तशी पैशाची तरतूद झाली तर. सोबतच जो काही नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे, तर तो नमो किसानचा 8वा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या मध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच जो काही 16 जानेवारीनंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल, असंही सांगितलं जातं किंवा त्यानंतर शेवटच्या जानेवारीच्या शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये जे काही पीक विम्याचे पैसे येऊ घातलेले आहेत, हेक्टरी 17,400 रुपये जे काही मिळणार आहेत, तर तो निधीसुद्धा वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याच्याबद्दल अधिकृत अशी कुठलीच माहिती नाहीये. सोबतच जो काही पीएम किसानचा 22वा हप्ता जो काही मिळणार आहे शेतकऱ्यांना, तर तो फेब्रुवारीच्या मध्यामध्ये मिळेल, अशी शक्यता सांगितली जात आहे. आणि खऱ्या वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. सोबतच अधिकृत माहिती घेण्यासाठी ज्या काही सरकारच्या वेबसाईट आहेत, अधिकृत वेबसाईट आहेत, तर त्या वेबसाईटचा पडताळा आपण घ्यावा आणि तिथेच खात्री करावी. आम्ही सुद्धा त्याच वेबसाईटवरून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या काय कमेंट्स आहेत, फीडबॅक आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.